नमस्कार. निश्चय MPSC अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप स्वागत आहे. आपण जे काही नवीन सिरीज सुरू करतोय संविधान सिरीज या नावाने, आणि या संविधान सिरीजमध्ये आपण भारतीय राज्यघटनेमध्ये जेवढे काही आर्टिकल्स आहेत किंवा जेवढे काही अनुच्छेद आहेत, ह्या प्रत्येक अनुच्छेदाचा किंवा प्रत्येक आर्टिकलचा म्हणजे आपल्याकडे आर्टिकल 1 ते आर्टिकल 395 या पद्धतीनं 395 आर्टिकल्स आहेत आणि मध्ये खूप सारे नवीन आर्टिकल्स त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. असं प्रत्येक आर्टिकलची आपण डिस्कशन करणार आहोत. या संविधान सिरीजचा उद्देश असा आहे की MPSC UPSC किंवा पोलीस भरती किंवा सरळ सेवा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आणि सामान्य व्यक्तीला पण जर त्याला राज्यघटना, भारताची राज्यघटना जर जाणून घ्यायची असेल तर त्याला या सिरीजचा खूप फायदा होणार आहे. तर वेळ न दवडता मी आर्टिकल 1 किंवा अनुच्छेद 1 या संदर्भामध्ये आपण डिस्कशन करणार आहे. आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, की कंपल्सरी मी काय करतोय की भारतीय राज्यघटनेचा जे काही रायटिंग आहे ते ॲज इट इज मी इथं आर्टिकल देणार आहे आणि त्या आर्टिकलला आपण रीड करणार आहोत आणि त्या आर्टिकलचं डिस्कशन डिटेलमध्ये करणार आहोत. ते आर्टिकल काय आहे, त्याचा उद्देश काय होता, किंवा आत्ताच्या घडीला ह्या आर्टिकलचा कशा पद्धतीनं महत्व आहे किंवा फायदा कसा होतोय किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये ह्या भारतीय राज्यघटनेचा, भारतीय राज्यघटनेमधल्या प्रत्येक आर्टिकलचा कशा पद्धतीनं आपण त्याचा वापर करतो कळत न कळतपणे, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण जे काही वेगवेगळे केसेस झालेले आहेत भारतीय आपल्या इतिहासामध्ये, सुप्रीम कोर्टच्या असतील किंवा हायकोर्टच्या असतील, त्या प्रत्येक आर्टिकलमध्ये मी तुम्हाला सांगत जाणार आहे. तर बघा, हे आहे आर्टिकल 1. आर्टिकल 1चं नाव आहे संघराज्याचं नाव आणि राज्यक्षेत्र. आणि ह्या आर्टिकल 1 मध्ये म्हणजेच अनुच्छेद म्हणणार आहे आपण त्याला, अनुच्छेद 1 मध्ये त्याचं जे नाव आहे संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र, त्याच्यामध्ये हे 3 क्लॉज आहेत. ओके, मग त्याला उपकलम असं म्हणू शकतो. ओके, म्हणजे आर्टिकल 1 मध्ये 3 क्लॉज आहेत. आता ह्या प्रत्येक क्लॉजचा आपण अर्थ समजावून घेणार आहे. ओके, तर मग पुढल्या स्लाइड मध्ये आपलं काय असेल की आर्टिकल 1 चा हा क्लॉज 1 असेल. याच्यामध्ये बघा काय आहे की संघराज्याचे नाव आणि राज्यक्षेत्र हे आपल्या आर्टिकल 1 चं टायटल आहे. म्हणजेच काय, संघराज्य म्हणजेच काय की युनियन ऑफ स्टेट्स, युनियन ऑफ स्टेट्स असं आहे. आणि राज्यक्षेत्र म्हणजे काय, भारताचं जे काही टेरिटरी आहे. ओके, टेरिटरी आहे किंवा आपण दुसऱ्या अजून त्याचा अर्थ असा म्हणू शकतो भूभाग आहे. ओके, याचा आर्टिकल 1 काय म्हणत आहे बघा, इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल. म्हणजेच इथं भारताचं नाव काय असेल ऑफिशियली हे इथं सांगितलेलं आहे. म्हणजेच भारताचं नाव काय असेल, इंडिया असेल. ओके, इंडिया असेल आणि दुसरं नाव काय असेल, भारत असेल. म्हणजे भारताचं ऑफिशियल नाव जे काय आहे, इंडिया आणि भारत ही दोनच नावं ऑफिशियली भारताची नावं आहेत. आणि हा जो काही भारत आहे किंवा हा जो काही इंडिया आहे हा कसा असेल तर राज्यांचा संघ असेल, राज्यांचा संघ असेल. म्हणजेच काय, इथं खूप सारे राज्य आहेत आणि जर आता आपण विचार केला तर किती राज्य आहेत, आता आपल्याकडे 28 राज्य आहेत. ह्या राज्यांचं एकत्रीकरण करून किंवा हे राज्य एकत्र येऊन किंवा ह्या राज्यांचं एकत्रीकरण करून आपलं भारत बनलेलं आहे असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर हा जो काही राज्यांचा संघ आहे, ह्या राज्यांच्या संघाला इंग्लिशमध्ये युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणलं गेलेलं आहे. युनियन ऑफ स्टेट्स असं म्हणलं गेलेलं आहे. म्हणजेच काय, ह्या राज्यांचा हा भारत काय संघ आहे. आता भारतीय राज्यघटना किंवा भारताचं संविधान जेव्हा बनत होतं तेव्हा खूप मोठं डिबेट यावरती झालं होतं की भारताचं नाव अजून प्रदेश असलं पाहिजे का, किंवा हिंदुस्थान असलं पाहिजे का, किंवा इतर काही असलं पाहिजे का. इंडिया हे नाव का कंटिन्यू केलं गेलं की आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही भारताचं तेव्हाच जे काही इंडिया हे नाव रूढ होतं समजा, ते आंतरराष्ट्रीय स्वरूप भारताचं असावं म्हणून मग इंडिया हे नाव घेतलं गेलं. आणि भारत हे नाव का त्याच्यासोबत जोडलं गेलं, कारण भारताचं जे काही ऐतिहासिक जो काही संदर्भ आहे त्या संदर्भानुसार ते भारत हे जोडलं गेलेलं आहे. मग इथं असं काही जणांचं म्हणणं होतं, घटना समितीमधल्या लोकांचं, की राज्यांचा एक संघ असं नाव देण्यापेक्षा तुम्ही काय करा, फेडरल किंवा इथं संघराज्य असं नाव द्या. ओके, आता जे लोक अभ्यास करतात त्यांना संघराज्य म्हणजे काय हे माहित आहे. ओके, संघराज्य म्हणजे काय माहित आहे. म्हणजेच याचा इंग्लिश मधला शब्दाचा अर्थ होतो फेडरल असं. ओके, आंबेडकरांनी याचं एक्सप्लेनेशन देताना असं सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं एक्सप्लेनेशन असं दिलं की बाबा आम्ही
युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द वापरतोय, ना की संघराज्य हा शब्द वापरतोय. मग त्यांचं एक्सप्लेनेशन असं होतं, दोन कारण सांगितले त्यांनी, की भारतामधली जी काही राज्य आहेत, भारतातील राज्ये ओके ही कराराने बनलेली नाही आहेत. अमेरिका जे काही आहे कराराने बनलेले नाहीत. अमेरिका जे काय आहे ते कराराने बनलेलं आहे. आणि भारतातल्या राज्यांना इथून बाहेर जाण्याचा अधिकार नाहीये. बाहेर जाण्याचा अधिकार नाही. म्हणजेच एक उदाहरण देतो फक्त मी, की महाराष्ट्र राज्य उद्या जर म्हणाले की आमचा वेगळा एक देश आहे आणि मी महाराष्ट्र देश असं बनवतो, तर असं चालत नाही. ओके, याचा अर्थ असा होतो राज्यांचा संघ किंवा युनियन ऑफ स्टेट्सचा असा अर्थ आहे दुसरा, की हे एकदा बनलेलं आहे तर बनलेलं आहे, हे तुटू नाही शकत. हे राज्यांचा संघ आहे, युनियन ऑफ स्टेट्स आहे किंवा राज्यांचा एक संघ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. हे युनियन आहे, एक टीम आहे, हे तुटू शकत नाही किंवा हे मोडू शकत नाही, याच्यापासून वेगळं काही बनवू शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. बनलंय तर बनलंय, हे आता फिक्स आहे, हे बदलणार नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे जर मी आर्टिकल 1 चा क्लॉज 1 वाचला तर त्याच्यामध्ये मला भारताचं नाव काय असेल हे समजतं आणि भारताची राजकीय प्रणाली ही कशी असेल हे समजतं. मग हे राज्यांचं संघ यालाच काही घटनातज्ञ हे अर्धसंघ राज्य असं म्हणतात किंवा क्वाझी फेडरल असं म्हटलं जातं. लक्षात आलं असेल पहिलं जे काही क्लॉज आहे ते. दुसरं क्लॉज काय बघा, राज्य आणि त्याचे राज्यक्षेत्रे हे पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्टित केल्याप्रमाणे असतील. राज्य म्हणजे कुठली, तर आपलं जे काही घटक राज्य जे आहे ते म्हणजे काय, महाराष्ट्र हे जे काही राज्य आहे, बरोबर, महाराष्ट्र राज्य आहे किंवा कर्नाटक आहे, पंजाब आहे, गोवा आहे, ही जी काही राज्य आहेत ही राज्य आणि त्यांची राज्यक्षेत्र म्हणजे कुठली राज्यक्षेत्र, तर ही जी काही राज्यांची राज्यक्षेत्र म्हणजे महाराष्ट्राचं जे काही राज्यक्षेत्र आहे, टेरिटरी आहे, हे कुठं दिलेलं असेल, तर पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्टित केल्याप्रमाणे आहे. मग भारताच्या राज्यघटनेमध्ये 12 अनुसूच्या आहेत. 12 अनुसूच्या आहेत. त्या 12 अनुसूच्यामधलं जे काही पहिलं अनुसूची आहे, फर्स्ट अनुसूची किंवा त्याला फर्स्ट शेड्यूल असं म्हणलं गेलेलं आहे, या पहिल्या शेड्यूलमध्ये ह्या राज्यांची नावं दिली गेलेली आहेत. म्हणजे तिथं मग राज्यांचं लिस्ट आहे. आंध्र प्रदेश 1 नंबरला आहे, महाराष्ट्र 8 नंबरला आहे, असं वेगवेगळ्या राज्यांची लिस्ट दिलेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये तिथं कायदे दिले गेलेले आहेत आणि त्या कायद्यानुसार आणि तिथल्या भागानुसार अनुसूची 1 मध्ये राज्यांची जी काही राज्यक्षेत्र दिली गेलेली आहेत असं त्याचा अर्थ होतो. आणि तिसरं जे काही क्लॉज आहे आर्टिकल 1 च जे तिसरं क्लॉज काय म्हणतंय बघा, भारताचं राज्यक्षेत्र. ओके, भारताचं राज्यक्षेत्र म्हणजेच काय, भारताचं टेरिटरी. ओके, भारताचं जे काही टेरिटरी आहे, ओके, हे कशापासून बनलेलं आहे, म्हणजे भारत हा जो काही पूर्ण देश आहे, देश म्हणून ज्याला आपण म्हणणार आहे, हा कशापासून बनलेला आहे, तर क ख ग किंवाच आपण इंग्लिशमध्ये त्याला आपण ABC असं म्हणतो. A, B आणि C ह्या तिघापासून बनलेलं आहे. तर मग ए मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, राज्यांची राज्यक्षेत्र म्हणजेच काय, जी काही स्टेट्स आहेत, जी काही 28 राज्य आहेत आता सध्या भारतामध्ये, त्यांची जी काही राज्यक्षेत्र आहे, त्यांचं जे काही टेरिटरी आहे ते त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर ख मध्ये काय म्हणलं बघा, पहिल्या अनुसूचित विनिर्दिष्टित केलेली संघ राज्यक्षेत्र म्हणजेच काय, संघ राज्यक्षेत्र म्हणजेच काय, युनियन टेरिटरीज. म्हणजेच अजून दुसरा शब्द त्याला आपल्याला जो माहिती आहे तो केंद्रशासित प्रदेश जे काही आहेत. ओके, त्याला शॉर्ट मध्ये आपण युनियन टेरिटरी असं म्हणतो. म्हणजेच भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये, भारताच्या टेरिटरीमध्ये काय काय असेल, भारताचं राज्यांची राज्यक्षेत्र असतील म्हणजेच राज्य असतील, दुसरं युनियन टेरिटरी असतील, केंद्रशासित प्रदेश असतील, आणि तिसरं बघा खूप इंटरेस्टिंग आहे, याच्यामध्ये काय म्हणलंय, संपादित केली जातील अशी अन्य राज्यक्षेत्र. संपादित म्हणजेच काय, जे अक्वायर करणार आहे, संपादित केले जाणारे अन्य राज्यक्षेत्र म्हणजे जो भारताचा भाग नाहीये आणि जर त्याला घ्यायचा असेल, ओके, त्याला जर घ्यायचं असेल, त्याला अक्वायर करायचं असेल, तर तो भाग पण भारताच्या राज्यक्षेत्रात येईल, टेरिटरीमध्ये येईल असा त्याचा अर्थ होतो. आता हे कसं घ्यायचं वगैरे आहे ना, ते आर्टिकल 2 मध्ये सांगितलं गेलेलं, आपण ते आर्टिकल 2 मध्ये बघू. ओके, पण भारताचा जो भाग नाहीये, आता हे एक्झाम्पल्स आहे त्याचे, म्हणजे समजा गोवा आहे, पुदुचेरी आहे, दादरा नगर आहे, दीव दमण आहे, हा जो काही सिक्कीम आहे, हे जे काही आता जे काही राज्य किंवा युनियन टेरिटरी म्हणून आपण बनवलेलं आहे, हे संपादित केलेलं आहे. म्हणजे भारताचा जो पूर्वीचा भाग नव्हता तो नंतर भारतामध्ये ऍड केलेला आहे. जर तसं काही आलं समजा, तर ते सुद्धा भारताच्या टेरिटरीमध्ये येईल असा त्याचा अर्थ होतो. ओके, तर क्लॉज 1 मध्ये बघा, जस्ट मला एकदा थोडंसं मागे जाऊ द्या. ओके,
क्लॉज 1 मध्ये काय म्हणलं, राज्यांचा संघ असेल. ओके, आणि इथं टेरिटरी हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच हे जे काही टेरिटरी हा जो वर्ड आहे, ओके, म्हणजेच भारताचं राज्यक्षेत्र जे आहे, हे राज्यक्षेत्र हे संघ राज्यापेक्षा किंवा ठीक आहे, संघराज्य म्हणू शकतो किंवा राज्यांचा संघ हा वर्ड वापरायला पाहिजे. राज्यांचा संघ, ओके, या कन्सेप्ट पेक्षा हे मोठं आहे, हे लक्षात घ्या. ओके, कारण राज्यांच्या संघ मध्ये फक्त काय येतं, ओनली काय येतं, ओनली स्टेट्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, फक्त काय आहेत, राज्य आहेत. आणि राज्यक्षेत्रामध्ये काय काय येतात, तर ए बी सी मध्ये काय म्हणलंय बघा, ए मध्ये काय म्हणलंय, स्टेट्स आहेत असं म्हणलंय. बी मध्ये काय म्हणलेलं आहे, युनियन टेरिटरी म्हणलंय. आणि सी मध्ये काय म्हणलंय, अक्वायर्ड टेरिटरीज. ओके, अक्वायर जे काही भारत अक्वायर करणार आहे, भारताच्या टेरिटरीमध्ये दुसरा जो भाग आहे तो घेणार आहे, हा भाग याच्यामध्ये येतो किंवा टेरिटरीमध्ये आहे असं सांगितलं गेलेलं आहे. एक फक्त जनरल नॉलेजसाठी की हे राज्यघटनेमध्ये नाहीये. ओके, मी परत एकदा सांगतो, हे राज्यघटनेमध्ये नाही, जनरल नॉलेजसाठी. भारताचा जो काही भूभाग आहे, ओके, म्हणजेच त्याला आपण टेरिटरी म्हणणार आहे. ह्या टेरिटरीमध्ये राज्यघटनेनुसार आर्टिकल 1 चा क्लॉज 3 बोलतोच. पण मी जनरल नॉलेजसाठी सांगतो, भारताच्या भूभागामध्ये काय येतं, हा जो काही मेनलँड आहे ना भारताचा, म्हणजे भारताची जे काही जमीन आहे, हा जमिनीचा भाग याच्यामध्ये येतो. त्याचसोबतच ओके, भारताचं जे काही समुद्री जो भाग आहे, भारतापासून कुठपर्यंत, तर 12 नॉटिकल मैल पर्यंत. 12 नॉटिकल मैल पर्यंत जे काही भारताचा जो काही भाग आहे, ओके, समुद्रामधला, तो भाग भारताच्या टेरिटरीमध्ये किंवा भारताच्या भूभागामध्ये येतो. ओके, सोबतच मग इथं मी असं लिहितो, समुद्र असं लिहितो, सोबतच भारताच्या टेरिटरीच्या वरती, ओके, म्हणजेच काय, आकाशामध्ये हे कुठपर्यंत आहे, तर त्याला काही लिमिट नाही. म्हणजे भारताच्या राज्यक्षेत्राच्या, भारताच्या टेरिटरीच्या, भारताच्या भूभागाच्या वरती जे काय आहे, हे भारताच्या टेरिटरीमध्ये येतं किंवा भूभागामध्ये येतं. मी असं लिहू शकतो, भारताचा भूभाग म्हणजे काय काय आहे, तर जमीन आहे, मेनलँड आहे, दुसरं 12 नॉटिकल मैल पर्यंतचं समुद्रामधलं, ओके, आणि आकाशामधलं. ओके, आकाशामध्ये हे कुठपर्यंत, याला काही लिमिट नाही. भारताच्या वरती जे काय आहे ते सगळं भारताचंच आहे, किंवा हे प्रत्येक देशानुसार आहे. अमेरिकेच्या वरती जे काय आहे ते अमेरिकेचं सगळंच आहे. तर या पद्धतीने आपण आर्टिकल 1 बघितलं. आर्टिकल 1 मध्ये 3 क्लॉज आहेत. आर्टिकल 1 चा 1 क्लॉज, 2 क्लॉज, 3 क्लॉज. तर तिन्ही क्लॉज आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे. ओके, थँक्यू.